शास्ते अध्याय 5। त्या दिवशी दबोरा आणि अभिनवामाचा मुलगा बाराक ह्यांनी गायलेले गीत हे: इस्रायलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा. राजे हो ऐका, अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वराला गाईन, इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याची स्तोत्रे गाईन. हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलेस. तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली, तसेच आकाशाने जलबिंदू गाळले, मेघांनीही जलबिंदू गाळले. परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले. इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्यासमोर हा सिनाय देखील थरारला. अनाथाचा मुलगा शमगार ह्याच्या काळी, यायेलच्या काळी राजमार्ग सुने पडले, वाटसरू आडमार्गाने प्रवास करीत. मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्रायलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत इस्रायलात कोणी नेते उरले नव्हते, मुळीच उरले नव्हते. लोकांनी नवे नवे देव निवडले. तेव्हा वेशीवेशीतून संग्राम झाला. इस्रायलातील 40,000 एकाजवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय? माझे मन इस्रायलाच्या अधिपतींकडे लागले आहे. ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले. तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. शुभ्र गर्दभांवर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल्य गालिचांवर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो, ह्याचे गुणगान करा. पाणवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या विजयाचे, इस्रायलातील नेत्यांच्या विजयाचे लोक वर्णन करतात. त्या समयी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले. जागी हो, जागी हो दबोरे, जागी हो, जागी हो गीत गा. बाराका उठ, अभिनवामाच्या मुला, तू आपल्या बंदिवानांना घेऊन जा. त्या समयी उरलेले सरदार खाली उतरले. परमेश्वराचे लोक माझ्याकरिता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले. अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत, ते एफ्राईमामधून आले. तुझ्या मागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला. माखीराहून अधिपती व जबुलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले. इस्साखाराचे सरदार दबोरे बरोबर होते. इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता. त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले. रौबेनाच्या पक्षांमध्ये मोठी चर्चा झाली. खिल्लारांसाठी वाजविलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रौबेनाच्या पक्षांविषयी फार विचारविनिमय झाला. गिलाद यार्देने पलीकडेच राहिला. दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्र किनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला. जबुलून व नफ्ताली ह्या लोकांनी आपल्या प्रांतातील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला. राजे येऊन लढले. त्या समयी कनानाचे राजे मगिद्दोच्या जलप्रवाहांपाशी तानख येथे लढले. त्यांना रुपयाची काहीच लूट मिळाली नाही. आकाशातून तारे लढले. त्यांनी आपापल्या कक्षातून सिसराशी लढाई केली. किशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या किशोन नदीने त्यांना वाहून नेले. हे जीवा, हिम्मत धरून पुढे चाल. त्या समयी घोडे भरधाव उधळले. ते मस्त घोडे टापा आपटू लागले. त्यांच्या टापांचा आवाज झाला. परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या, त्यातल्या रहिवाशांना मोठा शाप द्या, कारण परमेश्वराला सहाय्य करावयास, वीरांविरुद्ध परमेश्वराला सहाय्य करावयास ते आले नाहीत. केनी हेबेर याची स्त्री यायेल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य, डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य. त्याने पाणी मागितले, तो तिने त्याला दूध दिले. श्रीमंतांना साजेल अशा वाटीत तिने त्याला दही आणून दिले. तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला. तिने हातोड्याने सिसराला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेख ठोकून आरपार विंधले. तिच्या पायापाशी तो वाकला, पडला, निश्चल झाला. तिच्या पायापाशी तो वाकला, पडला, जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला. सिसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले. तिने जाळीतून हाक मारली, त्याचा रथ या वयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथांच्या चाकांना कोणी खीळ घातली? तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले, हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले. त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक एक किंवा 2-2 कुमारिका. सिसरासाठी रंगीबेरंगी वस्त्रे, भरजरी रंगीबेरंगी वस्त्रे.
लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यात भूषण म्हणून पांघरण्यासाठी 1-2 रंगीबेरंगी वस्त्रे मिळाली नसतील ना? हे परमेश्वरा, तुझे शत्रू असेच नाश पावोत, पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होत. मग देशाला 40 वर्षे विसावा मिळाला.